मृत्यूची भीती ही मृत्यूच्या क्रियेपेक्षा स्मशानभूमीकडे बघून जास्त वाटते। मात्र तीच भीती घालवण्याचं एक महत्त्वाचं काम कन्नड नगर परिषदेने केलेलं आहे। कारण कन्नड नगर परिषदेने स्मशानभूमीच इतकी सुंदर डेव्हलप केलेली आहे की कुणालाही मृत्यूचा हेवा वाटेल अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकता की ही कन्नडची स्मशानभूमी आपल्या समोर आहे। आणि अत्यंत सुबक सुंदर पद्धतीने ही स्मशानभूमी तयार करण्यात आलेली आहे। किंबहुना भारतातील ही एकमेव अशी स्मशानभूमी असेल की ज्या स्मशानभूमीमध्ये जाऊन मरण सुद्धा स्वीकारावं वाटावं अशा स्वरूपाची ही या ठिकाणी स्मशानभूमी बनवण्यात आलेली आहे। आणि आपण बघू शकता की या ठिकाणी हिरवळ तयार करण्यात आलेली आहे, वेगवेगळे झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत, व्यवस्थित बांधकाम करण्यात आलेलं आहे, लोकांना बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, दशक्रिया विधीचा एक हॉल करण्यात आलेला आहे, लोकांना स्वच्छतेसाठी एक वेगळ्या पद्धतीची पाण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि झाडं सुद्धा धर्मशास्त्रानुसार या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित व्यवस्थापन करून या ठिकाणी ही स्मशानभूमी तयार करण्यात आलेली आहे। कन्नड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आहेत, त्यांनी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। मॅडम काय सांगाल, अत्यंत सुंदर या ठिकाणी जी स्मशानभूमीची तयारी केलेली आहे याची संकल्पना काय होती आणि कशा पद्धतीने तुम्ही बनवलंय? हे बघा, जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा एक आनंदाचं वातावरण राहतो आणि एक सकारात्मक वातावरण राहतो। तोच व्यक्ती जेव्हा जगाला सोडून जातो तेव्हा एक दुःख साहजिक असे दुःख होणार त्या कुटुंबाला आणि एक नकारात्मकचं वातावरण राहतं। आपण जेव्हा स्मशानभूमीत येतो एक भीतीदायक वातावरण राहतं, नकारात्मक वातावरण राहतं। हे सगळं घालवण्यासाठी एक सकारात्मकतेचं वातावरण निर्मित व्हावं या ठिकाणी त्यासाठी आम्ही एक संकल्प सुचवली। आणि इथं हिंदू धर्मामध्ये मान्यता असलेले 12 राशी व 27 नक्षत्रांची जी झाडं आहेत त्याची त्या वनस्पतीची इथं आम्ही लागवड केलेली आहे। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, संतोष कोल्हे, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी विशेष करून आम्ही नागरिकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा लक्ष दिलेले। बऱ्याच नागरिकांची किंवा परिवारजनांची अशी इच्छा असते की त्यांच्या अस्थि विसर्जन या काशी किंवा एखाद्या धार्मिक स्थळी झाल्या पाहिजे। त्यासाठी नगरपालिकेने अस्थि लॉकर सुद्धा उपलब्ध करून दिलेले। त्याचप्रमाणे शहरामध्ये जागा उपलब्ध राहत नाही म्हणून कीर्तनासारखे आणि इतर प्रोग्राम हे रस्त्यावर होतात, तर त्यासाठी कीर्तन हॉल, दशक्रियाविधी हॉल, उत्तर क्रियाविधी हॉल हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले। तसेच या भागातील शहरातील व या परिसरातील जे पर्यावरणप्रेमी त्यांच्याशी सतत चर्चा करून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्मिळातले दुर्मिळ असे वृक्षारोपण कसं करता येईल यासाठी नगरपालिकेने विशेष लक्ष दिलेले। आतापर्यंत या ठिकाणी 131 प्रकारचे वनस्पती आणि वेलींची लागवड झालेली आहे, जेणेकरून या ठिकाणी आल्यानंतर एक ऑक्सिजन हब सुद्धा डेव्हलप होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। नक्कीच। तर अशा पद्धतीने तब्बल 2 कोटी रुपये खर्चून कन्नड नगर परिषदेने अत्यंत सुंदर अशी ही स्मशानभूमी तयार केली आहे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद।